भिवडी संघाचे कर्णधार, भिवडी संघाचे कर्णधार पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. आयोजन समितीला विनंती आहे की आपण पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आपल्या समोर येत आहे. जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये धडक मारेल आणि तिकडे उद्या कोणता संघ 2 सामने खेळून या 2 संघांमध्ये जो संघ सामना जिंकणार आहे त्याच्या विरुद्ध 2 हात करेल. परंतु हा सामना त्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला जिंकावा लागेल. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना एका बाजूला सनपाने, एका बाजूला माफ करा एका बाजूला रांजणी विपक्ष बीसीसी करंजी अशी लढत आहे. टॉस झालेला आहे. टीम बीसीसी करंजी या टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. टीम रांजणी या टीमला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते. त्या जोडीवरती फार मोठा दारोमदार असणार आहे. एका बाजूला या अगोदरच्या मॅचमध्ये चांगला खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे. त्या अगोदरच्या एका मॅचमध्ये टीम बीसीसी करंजी या टीमने चांगला खेळ केला. दोन्ही संघांना विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ते कंपल्सरी आहे, त्याची आपण नोंद घ्या. एका चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारी वागदरे गावची स्पर्धा जन्नी माता चषक 2025 आपण सर्वजण अनुभवत आहोत. शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वागदरे पुरस्कृत जन्नी माता क्रिकेट क्लब वागदरे आयोजित जन्नी माता चषक 2025 चा आजच्या दिवसातला आजच्या रात्रीतला शेवटचा सामना रांजणी विपक्ष बीसीसी करंजे. अजिंक्य बेलोश आणि रोहित रांजणे ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. ही आक्रमक जोडी आहे. एका बाजूला अजिंक्य बेलोश यांना पाठीमागच्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. हे मैदान होतं ज्या मैदानावर त्यांनी शतकी खेळी पूर्ण केली होती जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धेमध्ये, आणि याच मैदानावरती आता हा सामना खेळायचा आहे. एका बाजूला तंत्रशुद्ध फलंदाजी, एका बाजूला एका बाजूला रफ्तार जावली एक्सप्रेस निलेश भिल्लारे एका बाजूला गोलंदाजीमध्ये तयार होतील. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला वेगाने येणाऱ्या बॉलला प्रत्युत्तर फलंदाजांना द्यावं लागेल. एका बाजूला अजिंक्य बेलोशे तर एका बाजूला निलेश भिल्लारे, दोन्ही खेळाडू तोला मोलाचे. एक खेळाडू अजिंक्य बेलोशे यांच्याबद्दल आपण चर्चा करतो की लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगला अनुभव, तर एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेटचा वेग. पहिलाच बॉल, त्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. महाराजा योद्धाचा खेळाडू निलेश भिलारे. अविनाशजी बिराम यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. निलेश भिल्लारे यांनी जर अजिंक्य बेलोश यांची विकेट काढली तरी 500 रुपये, आणि अजिंक्य बेलोश यांनी जरी षटकार मारला तरी 500 रुपये. दोघांच्या पाठीवरती कौतुकाची थाप. बॉलर तयार. एका बाजूला निलेश भिल्लारे तर एका बाजूला अजिंक्य बेलोशे. अशी लढत घमासान युद्ध. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल जबरदस्त आहे. अजिंक्य बेलोशे म्हटलं की चपळता, अजिंक्य बेलोशे म्हटलं की चातुर्य, परंतु आशाही फलंदाजाला आता बांधून ठेवलेला आहे. बहुधा अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांची चपळता पाहिलेली आहे. अनेक वेळा डोक्याचा अगदी योग्य वापर करतात, परंतु पहा इथे आता बांधून ठेवलेला आहे. एका बाजूला वेगावरती स्वार होणारा वेगाचा राजा अर्थात निलेश भिल्लारे यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. एकही धाव टीम आतापर्यंत रांजणीला मिळालेली नाहीये. रांजणी संघ पहिल्या धावेच्या शोधामध्ये. एका बाजूला अजिंक्य बेलोशे तयार. हो, हाई बॉल जबरदस्त कमाल करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये. निलेश भिल्लारे यांची गोलंदाजी पाहताना वैभव शेठ पवार खुश असतील, कारण त्यांच्या टीम मध्ये निलेश भिल्लारे खेळणार आहेत.
क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला आणि अखेरकार क्रिकेटमध्ये गलपान पणाला थारा नाही, परंतु पहिली धाव इथे प्राप्त झाली आहे टीम रांजणीला आणि ही पहिली धाव फार नितांत गरजेची होती. धावफलकावरती आली एक आणि 4 बॉल काय टाकले निलेश भिल्लारेंनी. जबरदस्त वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. फलंदाजाला बांधून ठेवलं, परंतु एका बाजूला स्ट्रायकर एंडला आता रोहित रांजणे आहेत. 4 षटकांची मॅच आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 4 बॉलच्या पाठीमागे घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. पुढच्या 2 बॉलच्या पाठीमागे चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. एक बाईटची धावेल. त्याचबरोबर आयोजन समितीकडून सूचना आलेली आहे. जो खेळाडू कक्ष आहे आणि खेळाडू कक्षामध्ये बॅटिंग टीम बसते आणि बॅटिंग टीमला विनंती आहे मित्रांनो, ज्या खुर्च्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला बसायचं आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि आपण सर्वजण नियमाचं काटेकोरपणे पालन करूया, कारण हा खेळाडू कक्ष आपल्यासाठी उभा केलेला आहे आणि त्यासाठी आपण सहकार्य करा अशी विनंती आहे. कोणताही संघ नियमाचं उल्लंघन करणार नाही, त्यासाठी आयोजन समितीकडून सूचना आहे. आपण सर्वांनी सहकार्य करा. एका बाजूला धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे तब्बल 2 धावा. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक. एका बाजूला बॅटिंग मध्ये रोहित रांजणे. क्षमता आहे, प्रतिभा आहे, आज चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅकफुट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. एका षटकाच्या अखेरीस टीम रांजणीने बनवलेले आहेत प्रथम बॅटिंग करताना धावा 3 बिनगडी बाद. शेवटच्या आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं हे षटक संपलेलं आहे. आता खुलं क्षेत्ररक्षण लावावं लागेल. चला घाई करा. टीम बीसीसी करंजे आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 2 च्या षटकासाठी आता गोलंदाजाला बोलवलं जाईल. अतुल कांबळे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. वेगवान आहेत. षटक क्रमांक 2 सांभाळतील. तर एका बाजूला बॅटिंग मध्ये रोहित रांजणे आहेत. चांगली बॅटिंग केलेली आहे. चांगली बॅटिंग म्हणजे संयमाने बॅटिंग केलेली आहे, परंतु या ओव्हर मध्ये तो संयम तोडावा लागेल. नॉन स्ट्रायकर एंडला अजिंक्य बेलोश आहे. धावांसाठी ते झगडतायत, परंतु एका बाजूला रोहित रांजणे प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी. बॉलर तयार. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली. डीपला खेळाडू होते. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धावे येते. दुसरीचा प्रयत्न केला होता, परंतु जोखीम कोण घेणार, त्यासाठी ही धाव टाळलेली आहे. फक्त एकच धाव येते, परंतु आज अजिंक्य बेलोशे कशा प्रकारचा खेळ करतील याच्यावरती भरपूर काय अवलंबून असेल टीम रांजणीचं, कारण आतापर्यंत ज्या वेगाने धावा यायला हव्या होत्या त्या वेगाने धावा येऊ शकलेल्या नाहीयेत. म्हणजे बरेचसे प्रश्न उभे राहिलेले आहेत. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. प्रत्येक बॉल फलंदाजांना प्रश्न विचारतोय आणि अखेरकार बॉलने स्टॅनचा वेध घेतलाय. मधली अशी वाकवली आहे. अतुल कांबळेची कमाल. फलंदाज क्लीन बोल्ड. जबरदस्त बॉल स्टॅनचा वेध घेतोय. मधली अष्टी अतुल कांबळे यांच्या वेगवान बॉलने वाकवली आहे आणि अजिंक्य बेलोश यांना दिलाय तो परतीचा इशारा. येथील जड पावलांनी माघारी. नाखुश असेल आपल्या फटक्यावरती. ज्या प्रकारे पुढ्यात बॉल पडला, मोह आवरता आला नाही, डोळे मोठे झाले. ज्या वेळेस एखादा बॉल फलंदाजाच्या पुढ्यात पडतो, लाईन मिस करून बसले आणि अतुल कांबळे यांचा भेदक मारा या स्टॅनचा घेतोय वेध. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आपल्याला. धारदार गोलंदाजीचे वार फलंदाजांना नाहीये मुभा, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये एक मोठी उमेद धावांची. अजय रांजणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. मिडल ऑर्डर मध्ये क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. यांनीच पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. मधल्या फळीमध्ये येऊन संघाचा डाव सावरला होता, परंतु आज खऱ्या अर्थानं संघाला धावांची गरज आहे. स्ट्रायकर जोडीने आज नावाप्रमाणे सुरुवात या मॅच मध्ये झाली नाहीये. झटपट गडी गमावलेला आहे टीम रांजणीने, परंतु एक मोठी उमेद अजय रांजणे. कशा प्रकारचा पाठीमागच्या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला होता, खास करून ऑन साइडला फुलटॉसचे बरेचसे बॉल त्यांनी सीमापार पाठवले होते, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. समोर अतुल कांबळे यांचा दमदार मारा आहे, तर एका बाजूला पॉवर हिटर रांजणीचे अजय रांजणे तयार.
उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर पंचाने सांगितलं की सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलंय. आता पहा धावा येत नाहीयेत. प्रत्येक धावेसाठी टीम रांजणीला झगडावं लागतंय कारण हा तो महत्वाचा सामना आहे. आज जर जिंकलो तर त्या स्पर्धेमध्ये घोडदौड सुरू राहील आणि पुन्हा एकदा उद्या खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. परंतु आजचा सामना जर हारलो ना तर या स्पर्धेतला प्रवास इथे संपेल. अजय रांजणे तयार. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक होते परंतु थोडीशी गडबड होते. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. सिंगल धाव मिळालेली आहे या बॉलच्या पाठीमागे. धावसंख्या आहे 6. तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 10 बॉलच्या पाठीमागे फक्त 6च बनवलेले आहेत टीम रांजणीने. याचा विचार प्रकृतीने करावा लागेल. आज अशी वेळ आली आहे फलंदाजांसमोर की स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. प्रत्येक धाव कशा प्रकारे येईल याचाच प्रयत्न सुरू आहे आणि ती सिंगल धाव येते. एका एका धावेने धाव फलक पुढे चाललाय. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. यश अंतिम नसतं, अपयश घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला मित्रांनो धैर्य लागतं आणि ते धैर्य आज फार महत्वाचं आहे. कारण एका बाजूला आत्मविश्वास खालावून चालणार नाही तर तो उंचावावा लागेल. आपटलेला बॉल हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. 2 षटकांचा संपलाय खेळ. धाव फलकावरती आहेत तब्बल 7 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम रांजणीने 12 बॉलच्या पाठीमागे बनवलेली आहे. 7 धावा. जमेची बाजू अजय रांजणे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 20 ते 25 धावा जरी आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. तुम्ही पाहताय वागदरे गावची मानाची सन्मानाची आणि अभिमानाच्या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी माता चषक 2025 एक गाव 11च्या फॉर्मॅट मधील ही पहिली स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेला मालिकावीरासाठी बाईक आहे. प्रकाश जोतातील हे सर्व सामने या स्पर्धेचा असा प्रकारचा आहे स्वरूप. आजच्या रात्रीतला शेवटचा आणि अंतिम सामना. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. बीसीसी करंजे हे षटक कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवणार या षटकाची? रोहन धनावडे यांचा पर्याय निवडलेला आहे. परंतु अजय रांजणे कोणत्या बॉलवरती हात खोलणार हेही पाहावं लागेल कारण आज तर ठोकावाच लागेल. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या सोबतीला बॅटिंगसाठी आलेले आहेत. केवल आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये केवल यांना बॅटिंग चांगली करावी लागेल. अजय रांजणे आहेत. घायल तो या हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत. त्या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. लॉंग ऑफला खेळलाय. राजेश धनावडे तिकडे आहेत. थोडीशी गडबड करतात. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील. निश्चित टीम रांजणीने मोकळा श्वास घेतला असेल कारण प्रत्येक धाव फार महत्वाची आहे आणि फार वेळानंतर मला वाटतं संपूर्ण डावामध्ये दुसरी धाव पहिल्यांदा आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे जरी धावा आल्या ना तरी टीम रांजणी संघ फायटिंग स्कोर उभा करू शकेल आणि त्या दृष्टीने पावलं टाकावी लागतील. अजय रांजणे एका बाजूला आहेत. मोठी उमेद ज्याची आपण चर्चा करत आहोत. परंतु एका बाजूला ज्या प्रकारची बीसीसी करंजे या टीमने गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलंय. जकडून ठेवलेल्या आहे. पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत. त्या बेड्या तोडाव्या लागतील. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. हा वाईट बॉल येतोय. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. आतापर्यंत एकही नकारात्मक बॉल टाकला नव्हता टीम बीसीसी करंजे या टीमने परंतु हा पहिला नकारात्मक बॉल टाकलेला आहे. धावसंख्येचा वेग आता हळूहळू वाढू लागलेला आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे 10 धावा. तब्बल 2 गडी बाद. केवल आणि त्यांच्या सोबतीला अजय रांजणे. एका बाजूला रोहन यांचा मारा बॉलवर तयार. आक्रमण केले जागेवरतूनच समोरच्या बाजूला. रणजित पवार बॉलच्या खाली. अजय रांजणे इथे येत आहेत माघारी. क्लिअर करू शकले नाही. लॉंगॉन ला लांबी कमी पडली. मोबदला भोगावा लागेल अजय रांजणे यांना. तो म्हणजे विकेटने मोठा फटका खेळायला गेले. मोह आवरता मग लागलाय तिसरा. पॉवर हिटर. निश्चित अजून एक ओव्हर शिल्लक होती परंतु या ओव्हरमध्ये टीम रांजणी संयमाने बॅटिंग करू शकली असती. शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे हात खोलू शकली असती
परंतु हे जरतर आहे. टीम रांजणीने याच ओव्हरमध्ये गिअर बदलण्याचा प्रयत्न केला, परंतु पाक गिअर बदलताना लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला. फटक्यामध्ये परफेक्शन नव्हतं, फटक्यामध्ये पूर्णता नव्हती आणि त्याचमुळे की काय लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला टीम रांजणीला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅट्समन योगेश रांजणे आलेले आहेत. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला आता महत्व उरलेलं नाहीये, तुम्ही संघासाठी येऊन धावा किती बनवताय ना यालाच मोठा आता महत्व उरलेलं आहे, कारण संघाला गरज आहे धावांची. स्ट्रायकर एंडला योगेश तयार होतील. ओव्हर नंबर 3 चा हा थरार सुरू आहे. घमासान मॅच. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक धावतील बॉलच्या पाठीमागे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केलाय, सहजरित्या 2 धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे. अशाच प्रकारच्या जर धावा आल्या तर निश्चित एक चांगला स्कोअर टीम रांजणी उभा करू शकेल आणि त्या प्रकारचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल बॅटिंग करताना टीम रांजणीला. असं म्हटलं ना की अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, तो आज शोधावा लागेल. समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी, एक सिंगल धाव डायरेक्ट हिट केलीये. एकच धाव मिळेल, पण परिणामांची जाणीव ठेवून आता कृती करावी लागेल. पहिल्या डावाचे परिणाम काय होतील याची जाणीव ठेवून कृती दोन्ही संघांना करावी लागेल. खास करून टीम रांजणीला धावा हव्या आहेत, कारण परिणामांची जाणीव न ठेवता जर आपण एखादी कृती केली ना तर आपण अपयशाच्या दिशेने जाऊ शकतो, परंतु परिणामांची जाणीव ठेवून जर आपण कृती केली ना तर आपण यशाच्या दिशेने जाऊ शकतो. त्यामुळे परिणामांची जाणीव ठेवणं जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे, त्यामुळे या परिणामांची जाणीव ठेवावी लागेल. परिणामांची जाणीव न ठेवता कृती करणं आता योग्य नाहीये, तर या परिणामांची जाणीव ठेवून कृती करावी लागेल. धावा धावफलकावरती आहेत तब्बल आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ झाला, शेवटचे 2 बॉल. बॉल तर हवेत खेळलाय, लॉंग ऑन ला पुन्हा रणजित पवार बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज माघारी. 4 बॉलचा खेळ झाला, शेवटचे 2 बॉल. केवळ आउट होऊन माघारी येतील. आपण चर्चा करतो ना की परिणामांची जाणीव बॅटिंग करणं टीमला याची रणजित पवार बॉलच्या खाली, आणखीन एका चर्चा करावी विकेट. लागेल की परिणाम आणि त्या दृष्टीने आता पावलं टाकावी लागतील. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी किशोर रांजणे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी, चला काही करा. शेवटचे 2 बॉल. शेवटचा बॉल, बॉल तयार आणि पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. निश्चित ज्या अपेक्षेने टीम रांजणी मैदानाच्या आतमध्ये संघ हा उतरला होता त्या अपेक्षेने धावा येताना पाहायला मिळालेल्या नाहीयेत, परंतु हाही बॉल वाईड आहे. धावा आता येऊ लागलेल्या आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 15. रोहन तयार आणि अखेरकार शेवटचा बॉल इथे टाकलाय डॉट. 3 षटकांचा संपलाय खेळ. धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती आहेत तब्बल 3 षटका अखेरीस.
आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 साठी अंतिम षटकासाठी रणजित पवार आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये मधल्या फळीतले फलंदाज आहे टीम रांजणीची आणि चांगली बॅटिंग आज करावी लागेल. बॉलर तयार रणजित पवार. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे मागितली दात यष्टीचित करण्याचा प्रयत्न होत आहे यष्ट्यांच्या पाठीमागे, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. कोणती धाव आला तो निर्धाव बॉल. 5 बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा. स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश आहेत. जबाबदारी घ्यावी लागेल शेवटच्या 5 बॉलच्या आणि चांगल्या धावा कुटाव्या लागतील आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत आणि अखेरकार कॅच पकडली. पहिल्या प्रयत्नामध्ये, दुसऱ्या प्रयत्नामध्ये आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये अखेरकार यश मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षक पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुधीर भाऊ यांचं पाहायला मिळतंय. पहिल्या प्रयत्नामध्ये कॅच पकडला गेला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॉल हातामध्ये कोसळला आणि त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला आणखीन एक टीम रांजणीला. साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येते. चला काय करा. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल. वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळायला गेले. पंचाने सांगितलं की सिंगल धाव. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक. बॉलर तयार रणजित पवार. हा बॉल पुढे सोडला थोडा आणि त्यानंतरच्या बॉलवरती मिळणार नाही कोणतीही धाव. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा टीम रांजणीने 16 बनवलेल्या आहेत अवघ्या. फलंदाज स्टंपिंग आउटवर माघारी येतोय. टीम रांजणीला हा धक्का लागलेला आहे. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, हा पुन्हा टाकावा लागेल. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. धावेक मिती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 17 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिला डाव बीसीसी करंजे विरुद्ध रांजणी अशी मॅच. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेची दुसरी क्वार्टर फायनलची मॅच खेळ. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. मिळाला मोका. शेवटच्या बॉलवरती दिला आपल्या स्टाईलने ठोका. बॉल सीमा पार षटकार आणि अखेरकार शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आलाय. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 24 बॉल 24 ची गरज. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. मिळाला मोका.
चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण सामना सुरू करा. आपण वेळ घेऊ नका. बनवायचे आहे धावा 24, येणारे बॉल 24 आहे. म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एका धावेचा पाठलाग तर एका धावेचा बचाव. असं प्रत्येक बॉल बद्दल आपण चर्चा करूया. 24 धावा 24 बॉल अशी ही लढत आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये रणजित पवार आणि त्यांच्या सोबतीला निलेश भिल्लारे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहिलं षटक अजय रांजणे यांच्या हाती बॉल आहे. मॅचला सुरुवात घमासान युद्ध. 24 बॉल 24 ची गरज. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक धाव, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एका धावेचा बचाव. अशा प्रकारे रंगणारा सामना तुम्ही आम्ही पाहतो. एका बाजूला रांजणीचा संघ आहे तर एका बाजूला करंजे गावचा बीसीसी करंजे संघ आहे. पहिला बॉल पडतोय रणजित पवार सायकर एंडला. अजय रांजणेंचा पहिला बॉल, पहिलाच बॉल फक्त दिशा दिले, फ्लिक केलाय. मनगटी फटका आहे. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. परंतु एका बाजूला रांजणीला हा सामना बनवायचा म्हटल्यानंतर विकेट गुच्छामध्ये घ्याव्या लागतील. डॉट बॉलचा रेशिओ वाढवावा लागेल आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा खर्च कराव्या लागतील. त्याच नंतर मात्र हा टीम रांजणीसाठी सामना बनेल. परंतु एका बाजूला टीम बीसीसी करंजी टीमला सावध खेळ करावा लागेल. बॉलर तयार आणि तोच पवित्रा बीसीसी करंजी टीमने घेतलेला आहे. थोड्या वेळ बॉल हवेत होता परंतु याही धावा कशा प्रकारे वाचवता येतील याचा प्रयत्न करावा लागेल टीम रांजणीला. कारण प्रत्येक धाव ही फार महत्वाची आहे. कारण फार कमी धावा बनवलेल्या टीम रांजणीने, परंतु विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे हा कमी धावसंख्येचा सामना देखील रंगेल. फक्त प्रयत्न तुम्हाला मोठे करावे लागतील. संयमाने खेळलेला पुन्हा एकदा फटका, एक सिंगल धाव पुन्हा मिळते. परत एकदा तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला गेलेला आहे. फलंदाजाने आतापर्यंत एकही डॉट खेळला नाहीये. प्रयत्न हाच केलेले आहेत की स्कोर बोर्डला आम्हाला सुरू ठेवायचा आहे, बिझी ठेवायचं आहे आणि आम्हाला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करायचंय. परंतु फलंदाजांना मोठ्या फटक्यांसाठी उजवष्टीच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून आणि आपण चर्चा करतो मोठ्या फटक्याबद्दल. शर्यत लागली आहे. गोलंदाजाला फलंदाजाला मोठ्या फटक्यांसाठी धावा या बॉलच्या पाठीमागे 3 मिळतील. आपण चर्चा करतो की मोठ्या फटक्यांसाठी फलंदाजांना प्रवृत्त करावं लागेल तरच एका दुसरी कॅच जर झाली तर फलंदाज माघारी जातील. आता आक्रमण केलंय आणि अखेरकार क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु बॉल चालाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी धनंजय कोळी सरांची एक वेगळी शैली आहे चौकार देण्याची आणि अगदी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी हा चौकार दिलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. अजिंक्य बेलोश यांचे प्रयत्न पडले कमी. रणजित पवार यांचं आक्रमण. आपण चर्चा केली की मोठ्या फटक्यांसाठी फलंदाजाला प्रवृत्त करावं लागेल आणि ते केलं परंतु क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचू शकले नाही. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. आणि अखेरकार आणखीन एक बॉल सीमा पार. जिथे धावा वाचवायच्या आहेत पाठला करायचा म्हणजे धाव उरलेले 18 बॉल. म्हणजे एका बाजूला बॉल जास्त धावा कमी. 18 बॉल 10 ची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. टीम रांजणीला लढावं लागेल. मॅच खेचून आणता येईल का, या मॅच मध्ये शिरकत करता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. असं म्हटलं आता ना की आयुष्याला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते आणि ते कष्ट आज प्रामाणिक करावे लागतील. किशोर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. 18 बॉल 10 ची गरज. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय की निलेश भिल्लारे, एका बाजूला रणजित पवार. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. किशोर यांच्या हाती बॉल सोपवलाय. रांजणी टीमला मैदानाच्या मॅच मध्ये घेऊन येतील का.
अविनाशजी बिरामणे यांच्या वतीने पारितोषिक आहे. निलेश बिल्लार यांनी जर षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु तो षटकार येईल का याही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. परंतु एका बाजूला किशोर ती मुभा फलंदाजाला देतील का की फलंदाजाला माघारी पाठवतील. सध्याच्या घडीला टीम रांजणीला विकेटची नितांत गरज आहे आणि त्या विकेट घ्याव्याच लागतील तरच टीम रांजणीसाठी मॅच बनेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा असणारा हा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावसंख्या 16. धाव फलकावरती आलेले आहेत म्हणजे आता बनवायचे आहेत 8. भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य हा क्रिकेटचा एक वाकराचा सोहळा आपण पाहत आहोत. उद्घाटन भव्य दिव्य राहिलं, त्यानंतर या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि आजच्या रात्रीमध्ये आपण शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचलेलो आहोत. कोणता संघ जिंकेल? क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये धडक मारेल. बॉलर तयार, राऊंड द विकेट. पुलर लेनचा बॉल, वाईट +1. अशा 2 धावा. सध्याच्या घडीला अशा प्रकारे धावा देऊन चालणार नाही. गोलंदाजी करताना टीम रांजणीला धावा रोखायच्या आहेत, धावा वाटायच्या नाहीत, विकेट घ्यायच्या आहेत. तो प्रयत्न आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण विकेट ही अशी गोष्ट आहे टीम रांजणीला मॅच मध्ये घेऊन येईल. डॉट बॉल जर सातत्याने टाकले तर मॅच बनवू शकते. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. त्यामुळे या मॅच मध्ये लढावं लागेल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. यश मिळेल की अपयश मिळेल या वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणं हे फार महत्वाचं आहे. किशोर तयार, एका बाजूला निलेश भिल्लार, एका बाजूला रणजित पवार, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला किशोर. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारे टोलवलाय. क्षेत्ररक्षक जातील आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा सहजरित्या मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे. आता चौथीचाही प्रयत्न केलाय. ना नफा ना तोटा, मिळाला धावा 4. क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ गोष्ट असते की फलंदाज 4 धावा धावून काढतात आणि त्याचा प्रत्यय या मॅच मध्ये आला. स्कोर बरोबरीच सुटलेला आहे. आता एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल आणि अखेरकार आपल्या स्टाईलने या मॅच वरती विजयाचा कळस रवणारा स्ट्रोक खेळला आणि हा सामना जलद गतीने जिंकलाय.